नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द अभ्युदय अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर मी परशुराम शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. एमपीएससी बऱ्याच वेळा यूपीएससीचं अनुकरण करताना दिसतो. 2011-12च्या कालखंडामध्ये ज्या पद्धतीनं यूपीएससीनं डिसिजन घेतला, प्रिलियमचा असणारा पॅटर्न स्टेज चेंज करण्याचा, पेपर 2 इंट्रोड्यूस करायचा, मग त्यामध्ये जीएस आणि सीसॅट हे पेपर दिसले. सेम एमपीएससीनं लगेच तो मुद्दा अडॉप्ट केला. नंतर 2015च्या कालखंडामध्ये यूपीएससी मध्ये तक्रार होत होत्या की प्रिलियम क्वालिफाय करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये सायन्स बॅकग्राऊंड असणाऱ्या, मॅथ्स बॅकग्राऊंड असणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण जास्त आहे. आर्ट बॅकग्राऊंड असणाऱ्या विद्यार्थ्यांवरती बऱ्याच अंशी त्या ठिकाणी त्यांना एक फेवर दिलं जात नाहीये. म्हणून 2015ला यूपीएससी सीसॅटचा पेपर म्हणजे प्रीचा असणारा एक पेपर क्वालिफाय करतो, त्याला लगेच एमपीएससी काय करतो, अडॉप्ट करतो. तसंच या असणाऱ्या या सगळ्या रैलचैलीमध्ये यूपीएससीचा असणारा मेन्सचा पॅटर्न सुद्धा आता काय करतोय, तर एमपीएससी जशास तसा अडॉप्ट करताना दिसतोय. मग नेमकं एक्झॅक्टली ही नवीन परीक्षा आहे काय, नवीन एक्झॅक्टली या पॅटर्न मध्ये काय बघायचं आहे, नेमकं या असणाऱ्या वर्णनात्मक पद्धतीच्या अनुषंगाने आपल्याला कशा पद्धतीनं मोल्ड व्हायचंय, कशा पद्धतीनं आपल्या प्रिपरेशनला दिशा द्यायची आहे, या सगळ्यांचा असणारा संदर्भ आपण ए टू झेड या असणाऱ्या टप्प्यामध्ये बघणार आहोत. बेसिक पासून ते ऍडव्हान्स पर्यंत काय काय करावं लागणार आहे, या सगळ्यांची सिरीज आपण घेऊन येतोय. यातलं आपलं पहिलं लेक्चर आजचं हे असेल की जी नवीन एक्झाम पॅटर्न आहे ना, राज्यसेवेसाठी येणार आहे 2025 पासून, जो आपल्याला एमपीएससी आणताना दिसतोय. महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन आयोग आहे जो एक्झाम घेतो, त्या एक्झामचं नाव आहे राज्यसेवेची असणारी एक्झाम. आणि ती आता एक्झाम थोडासा पॅटर्न चेंज होताना दिसतोय आपल्याला, आणि त्यामध्ये वर्णनात्मक पद्धतीचा रेफरन्स आपल्याला बघायचा आहे. मग काय काय आहे, तर आपण टू दी पॉइंट प्रत्येक मुद्द्याला या ठिकाणी चेक करण्याचा प्रयत्न करूया. काय सांगितलं आत्ताच मी की यूपीएससीला बऱ्याच अंशी एमपीएससी फॉलो करतोय. मग याच यूपीएससीच्या असणाऱ्या प्रीलाही फॉलो केलंय आपण. नंतर आता रिसेंटली डिसिजन झाला, तो मुळात 2023ला लागू करायचा होता, पण विद्यार्थ्यांच्या मागणीमुळे तो आता 2025ला जाताना दिसतोय. म्हणजे आता आपण मेन्स सुद्धा कोणाप्रमाणे फॉलो करतोय, यूपीएससी सारखंच. आणि सोबतच जो आपला इंटरव्ह्यूचा मुद्दा आहे ना, तो सुद्धा कोणासारखा फॉलो करतोय आपण, यूपीएससी सारखाच फॉलो करतोय. म्हणजे सर्व पद्धती प्री मेन्स इंटरव्ह्यू सेम ॲज इट इज यूपीएससीच झालेला आहे, हे लक्षात घ्यायचं. म्हणजे काय, प्रीच्या अनुषंगाने आपल्याला 400 मार्कांचा संदर्भ येईल. मेन्सच्या अंतर्गत आपल्याला 1750 अधिक 600 मार्कांचा संदर्भ येईल. आणि इंटरव्ह्यूचा उल्लेख केला तर 275 मार्काचा संदर्भ आपल्याला दिसेल. हेच काय आहे एक्झॅक्टली हे आपल्याला आजच्या सेशनमध्ये समजून घ्यायचं आपल्याला. जेव्हा आपण या असणाऱ्या पॅटर्नला बघतो, तेव्हा आयोगानं आपल्याला सिलेबस जेव्हा दिला ना 2023ला, त्यामध्ये एक फॉर्मॅट दिला, राज्यसेवेची मुख्य परीक्षा कशी असेल. त्यामध्ये टोटल आपण बघितलं तर आपल्याला काय दिसतं या ठिकाणी, तर हे जिथं आपल्याला कंपल्सरी असणारे क्वेश्चन्स द्यायचे आहेत किंवा आन्सर्स द्यायचे आहेत आपल्याला पेपरचे, त्याचे 7 पेपर दिलेत. आणि जे असणारे आपल्याला पास व्हायचे, म्हणजे जिथं आपल्याला काय करायचे, क्वालिफाय व्हायचे, क्वालिफाईंग पेपर 2 आहेत. असे टोटल पेपरचा उल्लेख केला तर झाले किती, 9. आणि वरचा उल्लेख केला तर या ठिकाणी संदर्भ येतोय तो, म्हणजे त्यांनी दाखवून दिले की टोटल 9 पेपर असतील आपल्याला. तर या स्वरूपामध्ये आपल्याला मेन्स द्यायचे. इंटरव्ह्यूचा उल्लेख केला तर 275 मार्क आहेत. असा एक रेफरन्स त्यांनी सुरुवातीला दिला आपल्याला. आणि सोबतच त्यांनी यामध्ये ऑप्शनलचा असणारा संदर्भ पण वाढवलाय. हे थोडंसं मी नोटिफिकेशन दाखवतोय तुम्हाला, आयोगानं सिलेबस देत असताना अशा पद्धतीचा उल्लेख केलाय. पण थोडंसं आपण डिस्कस करत असताना प्री पासून जाऊया, म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली कळेल परीक्षा पद्धती काय आहे. नवीन जे विद्यार्थी तयारी करणार आहेत 2025 साठी, मग आतापासूनच त्यांच्या डोक्यामध्ये काय प्लॅन असलं पाहिजे, त्याची एक मूळ भूमिका एक स्टार्टिंगच्या स्वरूपापासून तुम्हाला माहिती व्हावं, त्यासाठी आपण सगळ्यात पहिल्यांदा डिस्कस करूया. तो म्हणजे कुठला, तर प्रिलियमचा असणार मुद्दा डिस्कस करूया आपण. आता प्री मध्ये काय लक्षात घ्यायचं, प्री मध्ये आपल्याला 2 पेपर असणार आहेत. प्रिलियमलाच 2 पेपर असणार आहेत. एका दिवशीच पेपर होणार आहे. 2-2 तासाचा टाइम असणार आहे आपल्याला पेपरला, म्हणजे 120 मिनिटं असतील. त्यामध्ये या पेपरला नाव आहेत जीएस फर्स्ट आणि जीएस सेकंड. ओके, पण त्याला जनरली आपण ओळखतो कोणत्या नावानं,
याला म्हणतो आपण जनरल स्टडीज, जीएसचा पेपर असं म्हणतो. कारण याच्यामध्ये आपल्याला दिसतात जे म्हणजे काय सब्जेक्ट आहेत जे बऱ्याच अंशी आपल्याला प्रत्येक स्पर्धा परीक्षांच्या अंतर्गत दिसतात. थोडेसे सब्जेक्ट आर्ट साइड नाहीत, थोडे सब्जेक्ट सायन्स साइड नाहीत, अशा असणाऱ्या सब्जेक्टचा उल्लेख केला तर इथं कोणकोणते सब्जेक्ट दिसतात आपल्याला. याच्यामध्ये दिसतो आपल्याला पॉलिटी असेल, याच्यामध्ये दिसतो आपल्याला हिस्ट्री असेल, सोबत इकॉनॉमिक्स असेल, सोबत पाहिला आपण या ठिकाणी जिओग्राफी असेल, सोबत रेफरन्स पाहिला तर जनरल सायन्स असेल, सोबत उल्लेख केला तर करंट अफेअर्स असेल, यासोबत उल्लेख केला तर एन्व्हायरमेंट असेल. असे सब्जेक्ट आपल्याला यामधून दिसतात आणि या असणाऱ्या सब्जेक्टच्या माध्यमातून आपल्याला पेपर नंबर 1 द्यायचा आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला असणार आहे किती तर 100 क्वेश्चन्स असतील 200 मार्कांसाठी. म्हणजे प्रत्येक क्वेश्चन हा किती मार्काला असणार आहे तर 2 मार्काला असणार आहे. आणि याच्यामध्ये निगेटिव्ह सिस्टीम आहे का तर येस आहे. म्हणजे कशी आहे 4:1 आपल्याला ही या ठिकाणी निगेटिव्ह सिस्टीम आपल्याला दिसणार आहे. म्हणजे काय की तुमचे 4 उत्तर चुकले अटेम्प्ट करू ना, उत्तर क्वेश्चन सोडून दिला तर काही नाही, तिथं काय निगेटिव्ह असणार नाहीये. पण क्वेश्चन अटेम्प्ट करून जर 4 चुकले तर 1 बरोबर आहे तो तुमचा मायनस होणार आहे. तर निगेटिव्ह मार्क सिस्टीम या ठिकाणी असणार आहे. पेपर 1च्या अनुषंगाने तुम्हाला हा मुद्दा दिसेल. जीएसचे सब्जेक्ट याच्यामध्ये आपल्याला असणार आहे जनरल स्टडीजचे सब्जेक्ट. आणि पेपर 2 जो आहे ना हा ओळखला जातो कोणत्या नावानं तर तो आहे त्या ठिकाणी सीसॅटच्या नावानं. म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेसच्या असणारं जे काही ऍप्टिट्यूड टेस्ट आहे का त्या अनुषंगाने आपल्याला हा मुद्दा येतोय. याच्या अंतर्गत आपण पाहिलं तर आपल्याला 80 क्वेश्चन्स असणार आहेत, 200 मार्कांचा असणारा हा पेपर असेल. आणि याच्यामध्ये काय लक्षात घ्यायचं प्रत्येक क्वेश्चन हा किती मार्कांना असणार आहे तर 2.5 मार्कांना असणार आहे, कारण 80 क्वेश्चन्स आहेत त्यामुळं. आणि इथं पण निगेटिव्ह सिस्टीम आहे का तर येस इथं सुद्धा निगेटिव्ह सिस्टीम आहे. कशी 4:1 निगेटिव्ह सिस्टीम असणार आहे. म्हणजे 4 बरोबर 4 चुकले तुमचे तर एका बरोबर असणाऱ्या क्वेश्चनचे मार्क्स तुमचे मायनस होणार आहेत, हे लक्षात घ्यायचं. आणि याच्यामध्ये कोणकोणत्या असणाऱ्या सब्जेक्टचा संदर्भ येतो याच्यामध्ये तर याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा एक कॉम्प्रेन्शन ज्याला म्हणतो आपण आकलन, पॅसेज वरती आपल्याला उत्तर द्यायची आहेत. आणि यामध्ये बघितलं तर टोटल क्वेश्चन्स आहेत 50 क्वेश्चन. एमपीएससी मध्ये युपीएससीचा पॅटर्न थोडासा वेगळा आहे. त्याच्यामध्ये कॉम्प्रेन्शनचा पार्ट थोडासा कमी येतो आणि मॅथ्स रिझनिंगचे क्वेश्चन्स वाढताना दिसतात. इथं कॉम्प्रेन्शन जास्त आहे 50 क्वेश्चन्स. सोबत पाहिलं या ठिकाणी तर मॅथ्स आणि रिझनिंगचा उल्लेख केला तर याच्यावरती क्वेश्चन्स आहेत 25. आणि 5 क्वेश्चन जे आहेत का हे 5 क्वेश्चन्स आहेत डिसिजन मेकिंग वरती, जिथं तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग असणार नाही. म्हणजे 5 क्वेश्चन्स मध्ये तुम्हाला निगेटिव्ह नाही, म्हणजे मायनस होणार नाहीये. फक्त त्याच्यामध्ये तुमचा आन्सर काय असेल, डिसिजन तुम्ही काय घेऊ शकता, एखादी सिच्युएशन दिली जाते, परिस्थिती दिली जाते, त्या परिस्थितीवरती तुम्ही काय निर्णय घेऊ शकता या संदर्भामध्ये हे मुद्दे बोलले जाणार आहेत. तर तो एक फॉर्मॅट याच्यामध्ये असेल. आणि इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं काय, इथं तुम्हाला 200 मार्कांपैकी फक्त क्वालिफाय करायचं आहे. किती टक्के मार्क घेऊन 33% मार्क घ्यायचे तुम्हाला. म्हणजे अप्रॉक्सिमेटली तुम्हाला 67 मार्क घ्यायचे 200 पैकी. मग तुम्ही सीसॅटचा पेपर क्वालिफाय करता आणि मग तुमचा पेपर हा चेक होतो जीएसचा. आणि यामध्ये किती मार्क आहेत आपल्याला तर 200 मार्क आहेत. आणि 100 क्वेश्चनच्या अनुषंगाने 200 मार्क आहेत. आणि याचं मेरिट एक सिंपल लक्षात घ्या, ते म्हणजेच काय तर 105 ते 115च्या दरम्यान आता जनरली लागताना बघितलं. पण युपीएससीच्या बाबतीमध्ये पाहिलं तर हे 200 पैकी मेरिट लागतं किती तर 87, 80, 85, 90, फार फार तर 95 इथपर्यंत आपल्याला मार्किंग जाताना दिसते. म्हणजे आपल्याला 50% तरी स्कोर करायचा आहे जीएस मध्ये, हे लक्षात घ्यायचं. तर हा सेटअप असेल आपल्याला प्रिलियमचा, जो एक प्रकारे ऍज इट इज दिसतो आपल्याला कोणाचा तर या असणाऱ्या युपीएससीच्या संदर्भाच्या अनुषंगाने. मग युपीएससीनं जेव्हा हा डिसिजन घेतला की सीसॅटचा पेपर क्वालिफाय करायचंय, कारण खूप मोठा वाद चालला होता ना युपीएससी मध्ये, विद्यार्थी कंप्लेंट करत होते आर्ट साइडचे की त्यांना जास्त मार्क येत नाहीत सीसॅटला, विद्यार्थी इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे सायन्स बॅकग्राऊंडचे जास्त मार्क घेत आहेत म्हणून ते जास्त पास होत आहेत. म्हणून युपीएससीने काय निर्णय घेतला सीसॅटचा पेपर क्वालिफाय करण्याचा. आणि त्याच असणाऱ्या निर्णयाला आपल्या काय केलं त्या ठिकाणी एमपीएससीनं त्या ठिकाणी
परत एकदा तशाच पद्धतीनं तो अडॉप्ट केला, जशाच तसा सीसॅट आपल्याला इथं क्वालिफाय होताना दिसतो. पण काय लक्षात घ्यायचं की मेरिट जे आहे ना, जिथं आपण युपीएससीच्या प्रीच्या मेरिटचा उल्लेख केला, तर लक्षात घ्यायचं जवळपास 87-90च्या दरम्यान आपल्याला मेरिट लागताना दिसतं जनरल कॅटेगरीमध्ये. अदर कॅटेगरीचा उल्लेख केला इकॉनॉमिकल वीकर सेक्शनचा 80, ओबीसी 84, एससी एसटी 70-75 आहे. मग हँडिकॅपचा उल्लेख केला तर 68चा आहे. या ज्यामध्ये कॅटेगरीचा उल्लेख केला तर ते 43-45 पर्यंत पण जातं. पण आपल्याला सिम्पली लक्षात काय ठेवायचं, एमपीएससीचं जे मेरिट आहे का ते युपीएससी सारखं नाही लागत सध्या तरी. 100+ असणारे मेरिट आपण बघतो या कंडिशन्समध्ये. म्हणून क्वालिफाईंग पेपर झाल्यामुळं थोडेसे क्वेश्चन्स असणारे डेप्थ काय आपल्याला वाढताना दिसते जीएसच्या अंतर्गत प्रीच्या अनुषंगाने. मग या अनुषंगाने हे मुद्दे लक्षात घ्यायचं. पण मला इथं काय दाखवायचं तुम्हाला, मला इथे एक संदर्भ दाखवून द्यायचं तुम्हाला की जसा त्यांनी सीसॅटचा पेपर क्वालिफाय केला युपीएससीनं, जसा पेपर क्वालिफाय केला तसं काही सब्जेक्टचे क्वेश्चन्स वाढले. मग काय लक्षात घ्यायचं, युपीएससीनं सीसॅटचा पेपर क्वालिफाय केला, डिसिजन घेतला 2015ला आणि 15ला बघा तुम्ही क्वेश्चन्स कुठले जास्त वाढले, करंट अफेअरचे क्वेश्चन्स वाढले. 15च्या अगोदर करंट अफेअरचे क्वेश्चन्स बघा तुम्ही 2011ला 13 होते, त्यानंतर 108 असे दिसले. जेव्हा डिसिजन झाला सीसॅट क्वालिफाईंग करायचे तेव्हा करंटचे क्वेश्चन्स तुम्हाला वाढताना दिसत आहेत. 22, 27 बघा, 22, 15, 14, 18 करंट अफेअरचे क्वेश्चन्स वाढताना दिसले. म्हणजेच काय, प्रिलियम मध्ये पास व्हायचं असेल तर जीएसच्या पेपरमध्ये सब्जेक्ट सोबतच करंट अफेअर जास्त करावं लागेल. हा एक कॉमन आयडिया तुम्हाला याच्यातून समजून घ्यायचंय. तर हे असेल प्रिलियमचं असणारं स्ट्रक्चर, प्रिलियमचा असणारा फॉर्मॅट नवीन असणाऱ्या स्वरूपामध्ये आपल्याला बघायचंय. आता जो मेन्स आणलेला आहे सेम आणलाय युपीएससी सारखा. मग या मेन्स मध्ये एक्झॅक्टली काय आहे, एमपीएससीच्या अंतर्गत सेम युपीएससीचे मुद्दे आणतोय म्हणजेच काय करतोय, तर त्याची माहिती इथं क्लिअरली दिली आपल्याला आयोगानं. काय केले पहा, परीक्षा दिली, लेखी परीक्षा असणार आहे आपल्याला, म्हणजे आपल्याला टोटल 9 पेपर लिहायचे आहेत हे लक्षात घ्यायचं. आणि प्रश्नपत्रिकांची संख्या त्यांनी 9 सांगितली आणि एकूण मार्क किती आहेत तर 1750 मार्क लिहायचे. वेगळं पण काय, आपण ग्रॅज्युएशनचे 3 वर्ष जेव्हा कंप्लीट करतो तेव्हा आपण टोटल 1800 मार्कांची एक्झाम देत असतो, 3 वर्षाला उत्तर लिहून. आणि ती आत्ता काय करणार आहे आपण त्या ठिकाणी, तर हे एकाच वर्षामध्ये आपल्याला एवढे मार्कांचा असणारा पेपर लिहायचंय. म्हणून तो थोडासा वेगळा वाटतो आपल्याला किंवा चॅलेंजिंग वाटतो. पण जे आपण लिहिलंय 10वी-12वीला ग्रॅज्युएशनला तेच लिहायचंय आपल्याला, वेगळं काही नाहीये. फक्त आपल्या उत्तराची मांडणी असेल, उत्तरातून आपल्याला काय स्पष्ट करायचंय ते आपलं मत तिथं मांडायचं असेल ते दाखवून द्यायचं आपल्याला. आणि त्याच्यामध्ये तुमचा असणारा इनोव्हेटिव्ह पार्ट काय, एक्झॅक्टली प्रॉब्लेम तुम्ही टॅकल करताय का, हे थोडेसे प्रत्येक मुद्दे त्याच्या अंतर्गत आपल्याला एक प्रकारे इव्हॉल्व्ह करायचं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये सुधारणा करत राहायचे हे लक्षात घ्यायचं. इंटरव्ह्यू, मुलाखत व व्यक्तिमत्व चाचणी तपासणी असा उल्लेख केलाय. 275 मार्क आहेत इंटरव्ह्यूला. असे टोटल 2025 मार्कांची असणारी पेपरची म्हणजे यंत्रणा मेन्स आणि इंटरव्ह्यूच्या अनुषंगाने असेल. कारण पोस्ट जी निघणार आहे का ती फक्त याच्यावर असेल. प्रिलियमचे मार्क आहेत फक्त क्वालिफाय करायला, म्हणजे तुम्हाला मेन्स पर्यंत जायलाच फक्त प्रिलियम उपयोगात येतो. नंतर पोस्ट सिलेक्शनसाठी तुमचा मेन्स आणि इंटरव्ह्यूचेच मार्क काउंट होतात हे लक्षात घ्यायचं. ओके. आणि मग याच्यामध्ये जे पेपर दिलेत का ते पेपर कोणते आहेत पहा. पेपर नंबर 1 दिलाय मराठीचा आणि पेपर नंबर 2 आहे इंग्रजीचा. मराठी आणि इंग्रजी हे काय त्या ठिकाणी क्वालिफाईंग पेपर आहेत, म्हणजे तुम्हाला इथं पास व्हायचंच आहे. किती मार्कांचे पेपर आहेत दोन्ही, 300 मार्कांचे पेपर आहेत. म्हणजे टोटल 600 मार्क 1750 पेक्षा जास्त आहेत, वेगळे सेपरेट, तिथं फक्त क्वालिफाय करायचे तुम्हाला. क्वालिफाय साठी किती मार्क घ्यावे लागतील, 25% मार्क घ्यायचे तुम्हाला. म्हणजे काय करायचे, 75 मार्क घ्यायचे आणि हे दोन्ही पेपर 75 मार्क घ्यायचे, दोन्ही पेपर पास करायचं. मगच इतर 7 पेपर तुमचे चेक होणार आहेत. आणि प्रत्येक पेपरला मराठी आणि इंग्रजी माध्यम तर आहेच, पण प्रत्येक पेपरला 3-3 तासांचा वेळ आहे. आणि याचे लेवल कोणते ठेवलेले आहे तर याचे लेवल ठेवलेले 10वी. इयत्ता 10वीला जशा पद्धतीचे पेपर होते मराठी इंग्रजीचे तसेच पेपर आपल्याला दिसतात. म्हणजे कसे त्या ठिकाणी तर तुम्हाला याच्यामध्ये सांगतो काय काय बघा. या मराठीचा पेपर केला, क्वालिफाईंग पेपर आहे, अहर्ताकारी पेपरचा उल्लेख करतो, पेपर 1 म्हणतात त्याला. याच्यामध्ये काय काय बघा, दिलेल्या परिच्छेदांचं आकलन करायचे, संक्षिप्त लेखन करायचे, परिपाठ आणि शब्दसंग्रहावरती क्वेश्चन असतील, लघुनिबंध असेल, इंग्रजी ते मराठी आणि मराठी ते इंग्रजी भाषेमध्ये ट्रान्सलेशन असेल, अनुवाद असेल,
जे आपण 10वी-12वीला लिहिलंय ना तोच पेपर असणार आहे मराठीचा. जसं मराठीचा असणारा क्वालिफाईंग पेपर असेल तसाच इंग्रजीचा क्वालिफाईंग पेपर आहे. म्हणजे याच्यामध्ये काय असेल तर प्रश्नांचं स्वरूप तेच, दिलेल्या परिच्छेदांचं आकलन करायचंय म्हणजे कॉम्प्रेन्शनचा पार्ट आहे, पॅसेजवरती उत्तरं सोडवायची आपल्याला, संक्षिप्त लेखन करायचंय, सारांश लेखनाचा उल्लेख येतोय, परिपाठ व शब्दसंग्रह आहे त्याच्यामध्ये, लघु निबंध आहेत, असे असणारे टॉपिक याच्यामध्ये दिलेत. आणि हे पेपर काय सांगितलं इथं, या पेपर मधील गुण हे मानांकनासाठी मोजण्यात येणार नाहीत. म्हणजे हे तुमच्या मेरिटसाठी याचा असणारा रेफरन्स घेण्यात जाणार नाही, फक्त हा क्वालिफाय करण्यासाठीचे पेपर असतील, हे इथं लक्षात घ्यायचे. त्यानंतर काय लक्षात घ्यायचं आपल्याला की पुढचे जे पेपर दिलेत का, जे 7 पेपर आहेत, टोटल 9 आहेत, पहिले 2 फक्त क्वालिफाय करायचे, बाकीचे 7चे मार्क काउंट होणार आहेत. त्यात काय काय आहे तर त्यात बघा, पेपर क्रमांक 3 चा उल्लेख केला तर यात एस्से आहेत. आणि एस्से काय लक्षात ठेवायचा, एस्से 250 मार्कांना आहे. युपीएससी काय करत होता अगोदर 3 तासामध्ये तुम्हाला एस्से लिहायचे. एस्से लिहिण्याचं माध्यम तुम्ही कोणतंही निवडू शकता, मराठी आणि इंग्रजी पण असू शकतं. आणि एस्सेची पात्रता कोणती तर पदवीपर्यंत, सगळ्या पेपरची पात्रता पदवीच आहे. म्हणजे लेवल तुम्हाला क्वेश्चनची असणारे पदवी लेवलची, फक्त मराठी आणि इंग्लिशसाठी त्यांनी 10वीची लेवल ठेवलेली आहे, हे लक्षात घ्यायचं. युपीएससीने जेव्हा नवीन असणारा पॅटर्न इंट्रोड्यूस केला ना मेन्सचा, तेव्हा त्यांच्यामध्ये एस्से फक्त एकच एस्से होता, एकच निबंध लिहावा लागत होता, तो 250 मार्कांसाठी लिहावा लागत होता. आणि त्या असणाऱ्या निबंधाच्या शब्दांची मर्यादा पाहिली तर 2000 ते 2200 शब्द आपल्याला त्याच्यामध्ये मांडावे लागत होते. पण नंतर युपीएससीने काय केलं, एका एस्से ऐवजी 2 एस्से इंट्रोड्यूस केले. म्हणजे प्रत्येक एस्से हा 1000 ते 1200 शब्दांमध्ये आपल्याला लिहायचा आहे. तो संदर्भ याच्यामध्ये आपल्याला ऍड होताना दिसतोय. म्हणजे कदाचित एमपीएससी सुद्धा 2 एस्से आणेल, सांगितलं तर नाही सिलेबसमध्ये क्लिअरली त्यांनी, पण युपीएससीला कॅरी करतोय, युपीएससीचंच अनुकरण करतोय, तर साहजिक आहे आपल्याला 2 एस्से दिसतील. किती मार्कांना, 250 मार्कांचा रेफरन्स आहे. पेपर 4 मध्ये ज्याला आपण जीएसचा पेपर 1 म्हणतो, 250 मार्क आहेत, 3 तास प्रत्येक पेपर. आणि इथं सगळ्यात महत्वाचा मुद्दा, ऑप्शनलचे असणारे पेपर आहे त्याच्यामध्ये, एकच ऑप्शनल आहे, ऑप्शनलचे 2 पेपर. मी पहिल्यांदा ऑप्शनल बद्दल बोलतो, मग आपण जीएसच्या 4 पेपर बद्दल बोलूया. आता मी रिसेंटली निबंधाबद्दल बोललोय. ऑप्शनल साठी आपल्याला युपीएससीनं किती सब्जेक्टची लिस्ट दिलेली आहे तर लक्षात घ्यायचं, ऑप्शनल साठी एकूण 26 सब्जेक्टची लिस्ट दिली आपल्याला. मग कोणते 26 सब्जेक्ट आहेत तर त्याचा एक थोडासा आढावा आपण याच्यामध्ये घेऊया. मग बघा कोणते 26 सब्जेक्ट दिले, यापैकी तुम्हाला तुमचं ऑप्शनल निवडायचंय. ऑप्शनल का महत्वाचं आहे, कारण ऑप्शनलचे टोटल 2 पेपर आहेत. प्रत्येक पेपर हा 250 मार्काचा आहे. म्हणजे तुमच्या एका विषयाच्या तयारीमध्ये 500 मार्क तुम्हाला मिळणार आहे, टोटल 1750 मार्कांपैकी. म्हणून ऑप्शनल व्यवस्थित निवडायचा. ऑप्शनल निवडताना काय काय करायला सांगितलं तुम्हाला, एक पहिला मुद्दा, ऑप्शनल निवडत असाल तर तुमच्या एज्युकेशनचा असणारा जो काही बॅकग्राऊंड आहे ना, तो बॅकग्राऊंड तुम्हाला चेक करायचा आहे की तुमचं एज्युकेशन कोणत्या सब्जेक्टमध्ये कंप्लीट झालेलं आहे. आणि जर तो बॅकग्राऊंड तुमचा एखाद्या या 26 पैकी एका सब्जेक्टचा असेल तर तो सब्जेक्टचा सिलेबस चेक करायचा जो आयोगाने दिलेला आहे. आणि त्या सिलेबसनुसार आपल्याला तो ऑप्शनल त्या ठिकाणी योग्य पद्धतीनं जज करता येऊ शकतो का, कव्हर होईल का. त्यासोबतच काय करायचं, म्हणजे तुमचा बॅकग्राऊंड सोबतच काय करा तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला सिलेबस चेक करायचा आहे. सिलेबस नंतर आयोगानं मागच्या काही वर्षामध्ये, म्हणजे युपीएससीचे पेपर, कारण एमपीएससी तर पहिलाच पेपर आहे, सगळे युपीएससीचे पेपर चेक करायचे, त्याचे पीवायक्यू चेक करायचे आणि त्याचे क्वेश्चन्सचे आन्सरिंग आपण करू शकतोय का, हा एक बेसिक मुद्दा याच्यामध्ये चेक करण्याचा प्रयत्न करायचा आहे. हा पहिला संदर्भ असेल. दुसरा, ऑप्शनल निवडत असताना तो ऑप्शनल कुठं ओव्हरलॅप होतोय का. म्हणजे जर मी ऑप्शनल एखादा निवडला, समजा कुठला निवडला, पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन्स, कारण युपीएससी मध्ये पास होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक जास्त विद्यार्थी कोणतं ऑप्शनल घेताना दिसतात आपल्याला, पॉलिटिकल सायन्स, इंटरनॅशनल रिलेशन्स. तर या पेपरला आपण जीएस 2 मध्ये ओव्हरलॅप करतो. म्हणजे जीएस 2 चे 250 मार्क तुमचे यातच तयार होतात. जर पीएसआर, आता मास्टर पीएसआरचं आहे म्हणून मी पहिल्यांदा हे सांगतोय, म्हणजे 250 मार्क जीएस 2 पॉलिटीचे आणि हे ऑप्शनलचे 500 मार्क, असे 750 मार्क तुमचे एका सब्जेक्टच्या तयारीमध्ये कंप्लीट होणार आहेत. म्हणून तुम्ही ओव्हरलॅपिंग होणारा जीएस वरती जर एखादा सब्जेक्ट घेतला तर अतिउत्तम आहे. पण तुमचा बॅकग्राऊंड असेल, तुमचा सिलेबस तुम्ही बघितलाय आणि त्या बॅकग्राऊंडच्या सब्जेक्टवरनं तुम्ही ऑप्शनल निवडत असाल, वैकल्पिक विषय आहे, एक विषय निवडायचा आहे 26 पैकी, ज्यामध्ये ऍग्रिकल्चर आहे, अॅनिमल हजबेंड्री, वेटरनरी सायन्स आहे, अँथ्रोपॉलॉजी आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग आहे,
इकॉनॉमिक्स आहे, मेडिकल सायन्स आहे, सोबतच फिलॉसॉफी आहे, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन आहे, झूलॉजी आहे, मराठी लिटरेचर आहे, स्टॅटिस्टिक आहे, सोबतच मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे. असे महत्वपूर्ण विषय आहेत. कॉमर्स आहे, सोबत बघितलं आपण त्या ठिकाणी तर हिस्ट्री सारखा विषय तुम्हाला याच्यामध्ये दिसून येईल. सोबत पाहिलं तर जिओग्राफी सारखा विषय तुम्हाला दिसून येईल, जिओलॉजी आहे, लॉ सारखाच विषय सुद्धा पण त्याच्यामध्ये दिलाय ऑप्शनलला. तुम्हाला एक ऑप्शनल निवडायचंय, 500 मार्कांची तयारी करायची, 2 वर्ष या ऑप्शनल सोबत घेऊन जायचे, म्हणून व्यवस्थित 2-2.5 महिने घ्यायचं आणि मगच ऑप्शनल आपल्याला इथं कन्फर्म करायचं आहे. हे इथं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. ठीक आहे, म्हणजे ऑप्शनल निवडताना मदत घ्या, गायडन्स घ्या. जिथं तुम्हाला अडचण येते त्या ठिकाणी विचारा, पण प्रत्येक असणाऱ्या फेज नंतर तुम्हाला स्वतःची असणारी पूर्ण तयारी या ठिकाणी करणं अपेक्षित असणार आहे, हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे, मग एस्से वरती बोललो आपण, नंतर आपण बोललो कशावरती, तर प्रत्यक्षात ऑप्शनल वरती बोललेलो आहोत. ओव्हरलॅपिंग असेल, बॅकग्राऊंड असेल, त्यानंतर आता त्यानंतर जे 4 पेपर आहेत ना जीएसचे, त्या 4 पेपरचा रेफरन्स आपण घेऊया. काय बघा, यामध्ये सामान्य अध्ययन पेपर 1 असं मांडलंय आणि नाव काय दिलं याच्यामध्ये, काय काय बघा, भारतीय वारसा, संस्कृती, इतिहास व जागतिक भूगोल, महाराष्ट्राच्या काही भारांशासह. युपीएससीच्या सिलेबसमध्ये फक्त एक शब्द ऍड केला आणि एमपीएससीने आपला सिलेबस टाकून दिला, तो म्हणजे काय, महाराष्ट्राच्या काही भारांशासह. म्हणजे एक्स्ट्रा मुद्दा थोडासा वाचायचा आपल्याला, प्रत्येक सब्जेक्टमध्ये महाराष्ट्राचा अँगल बघायचा आहे. आणि इथं पाहिलं, लक्षात घ्यायचं, जेवढे जीएसचे पेपर आहेत ना, 4 पेपर आहेत जीएसचे, प्रत्येक जीएसच्या पेपरमध्ये 20-20 क्वेश्चन्स आहेत आणि त्या 20 क्वेश्चनचा रेफरन्स पाहिला तर तुम्हाला 250 मार्कांची तयारी याच्यामध्ये करायची आहे. एवढा सिंपल मुद्दा आता लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, मग हा पहिला पेपर असेल जीएस 1चा, ज्याला टोटल पेपरच्या रँक मध्ये पाहिलं तर पेपर 4 म्हटलं जातं. पेपर 5 ज्याला म्हणतात त्याला म्हणायचं जीएस सामान्य अध्ययन पेपर 2. याच्यामध्ये काय काय, ऍडमिनिस्ट्रेशन आहे, प्रशासन आहे, संविधान, राज्यशास्त्र, सामाजिक न्याय, आंतरराष्ट्रीय संबंध आणि इथं पण दिलाय महाराष्ट्राच्या काही भारांशासह. सेम इथं सुद्धा 20 क्वेश्चन्स असतील, लिहायचे तुम्हाला 250 मार्कांसाठी. नंतर जीएस पेपर 3 आहे, 20 क्वेश्चन, 250 मार्काला लिहायचे. काय काय याच्यामध्ये बघा, तंत्रज्ञान, आर्थिक विकास, जैव विविधता, पर्यावरण, सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापन आणि महाराष्ट्राच्या काही भारांशासह. म्हणजे थोडासा सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा पार्ट याच्यामध्ये येतोय, एन्व्हायरमेंट येतोय, इंटरनल सिक्युरिटीचा पार्ट सुद्धा याच्यामध्ये येतोय. आणि जीएसचा पेपर 4 जो आहे ना मेन्सला, तो सुद्धा तुम्हाला 20 क्वेश्चन्स 250 मार्कांच्या अनुषंगाने बघायचे. नीतिशास्त्र, सचोटी आणि अभियोग्यता, एथिक्स इंटिग्रिटीचा असणारा पेपर तुम्हाला याच्यामध्ये दिसणार आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला परत 20 क्वेश्चन लिहायचे आहेत. असा हा 4था पेपर असणार आहे. ओके, म्हणजे आपल्याला जर मेन्स बद्दल बघायचं असेल तर जनरली मेन्सला कसं डिनोट करायचं आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे किती पेपर, तर टोटल 9 पेपर लिहायचे. पण त्यातले 2 पेपर जे आहेत ना ते कुठले असतील, ते 2 पेपर असतील क्वालिफाईंग पेपर, ज्याला मराठी आणि इंग्रजी म्हणतो. 300 मार्क आहेत, 75 मार्क घेऊन पास व्हायचे. मेन मार्क जे तुमचे असणार आहे 1750 मार्क, हे या असणाऱ्या 7 पेपरवरती असणार आहे. कशावरती, 7 पेपरवरती असणार आहे. मग त्यामध्ये आता सांगितलं काय, जीएस चे असणारे किती पेपर आहेत, 4 पेपर आहेत, ज्याला म्हणतो आपण जीएस 1 मध्ये थोडासा अँगल बघितला आताच, हिस्ट्री, जिओग्राफी, आर्ट अँड कल्चरचा रेफरन्स असेल. जीएस पेपर 2 पाहिला तर याच्यामध्ये काय होता, पॉलिटिक्सचा संदर्भ येतो, गव्हर्नन्स आहे, सोशल जस्टिस आहे, इंटरनॅशनल रिलेशन्स आहेत, तोही मुद्दा याच्यामध्ये येतो. जीएस 3चा उल्लेख केला तर याच्यामध्ये काय येतो, याच्यामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला इकॉनॉमिक्स दिसेल, सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा पार्ट दिसेल, इंटरनल सिक्युरिटी दिसेल, डिझास्टर मॅनेजमेंट दिसेल, हा पेपर असेल. जीएस 4चा उल्लेख केला तर तुम्हाला इथिक्स इंटिग्रिटीचा संदर्भ याच्यामध्ये दिसणार आहे. ओके, आणि काय सांगितलं, प्रत्येक जीएसच्या अनुषंगाने तुम्हाला 20 क्वेश्चन्स असतील. त्या 20 क्वेश्चन्स मध्ये पण डिवायडेशन कसं आहे, 10 क्वेश्चन्स प्रत्येकी 10 मार्कांसाठी असेल. लिहायचे तुम्हाला 150 शब्दांमध्ये. राहिलेले 10 क्वेश्चन्स प्रत्येकी 15 मार्कांसाठी असतील आणि ते लिहायचे तुम्हाला 250 शब्दांमध्ये. फक्त सिंपल काय लक्षात ठेवायचं, आयोग जे पेजेस देणार आहे त्यातले 2 पेजेसचं उत्तर लिहिलं म्हणजे तुम्ही 10 मार्कांचं उत्तर लिहिलं. जर आयोगाच्या पेपरमध्ये जर तुम्ही 3 पेजेसचं उत्तर लिहिलं तर ते 15 मार्कांसाठी लिहिलंय, हे लक्षात ठेवायचं. हा
वैकल्पिक विषय ऑप्शनल सब्जेक्ट 26 सब्जेक्ट दिलेत आयोगानं, त्यातला एक निवडायचा आणि त्याच्यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 असेल. प्रत्येक पेपर किती मार्काला? 250 मार्काला असणार आहे. म्हणजे जीएसचे 1000 मार्क, ऑप्शनलचे 500 मार्क, असे 1500 मार्क आणि निबंध लेखन एस्सेचा उल्लेख केला तर तो 250 मार्क. असे टोटल किती मार्कांचा मेन्स आहे आपला? 1750 प्लस ते 600 वेगळे बरं का, जे 2 आहेत ज्याला म्हणू आपण त्या ठिकाणी क्वालिफाईंग सब्जेक्ट, पास व्हायचे जिथं इंग्रजी आणि मराठी, ते 600 पण लिहायचंय बरं का आपल्याला. लक्षात घ्या, लिहायचं खूप आहे. म्हणून काय करायचं, या असणाऱ्या परीक्षांमध्ये आपल्याला लिखाणाची सवय त्या ठिकाणी जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करायचा आहे. एक थोडासा असणार क्वेश्चनचा फॉर्मॅट मी दिला याच्यामध्ये, तर ते लक्षात घ्या. कंपल्सरी सब्जेक्ट मी आता सांगितलं मराठी आणि इंग्लिशचा रेफरन्स याच्यामध्ये असणार आहे. कोणकोणता? मराठी आणि इंग्रजीचा. किती मार्कांचा आहे? 300 मार्कांचा आहे. पास व्हायचे किती मार्क घेऊन? 25% मार्क घ्यायचे. म्हणजे इथं 75 घ्या, इथं 75 घ्या, पास व्हा आणि मग तुमचे बाकीचे जीएसचे पेपर तिथं चेक होणार आहे. आणि त्यानंतर इंटरव्ह्यूचा कॉल येतो आणि कमीत कमी तुम्हाला 40 ते 45% जरी मार्क मिळाले 1750 पैकी, तरी तुम्ही क्वालिफाय करता आणि टॉप रँक मध्ये येऊ शकता. मग इंटरव्ह्यू आहे 275 मार्काचा. तर असा हा फॉर्मॅट आहे. फॉर्मॅट समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. फॉर्मॅटमध्ये काय असणार आहे, कोणते मुद्दे असणार आहेत, हे क्लिअरली बघण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. ओके. आता या स्पर्धा परीक्षांच्या या असणाऱ्या नवीन पॅटर्न मध्ये मी काही पुस्तकं सांगतो, त्या पुस्तकं कंपल्सरी वाचण्याचा प्रयत्न करा. स्टार्टिंग पासूनच आपल्याला लक्षात घ्यायचंय. मग यामध्ये आपल्याला रामचंद्र गुहा सरांचे 2 पुस्तकं घ्यायचीच आहेत. कुठला? पहिला इंडिया आफ्टर गांधींचं पुस्तक त्या ठिकाणी येतं आणि दुसरा मुद्दा घेतो या ठिकाणी इंडिया बिफोर गांधींचा उल्लेख येतो, म्हणजे गांधी बिफोर इंडिया. हे 2 पुस्तकं अतिशय महत्वाचे आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळे सब्जेक्ट कव्हर होतात आणि हेच पुस्तकं थोडंसं तुम्हाला मराठीमध्ये सुद्धा आहेत. अनुवाद ज्यांचं शारदा साठे यांनी केलेला आहे. रामचंद्र गुहाच मुख्य लेखक आहेत. ते तुम्हाला ट्रान्सलेट होऊन गांधी नंतरचा भारत या पुस्तकाच्या अनुषंगाने तुम्हाला मिळून जाईल. तर ते तुम्ही आपल्या लँग्वेजच्या अनुषंगाने इथं वाचू शकता. तो संदर्भ तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना ऑप्शनलची तयारी करायची, मी सांगितलं ओव्हरलॅपचा रेफरन्स असला पाहिजे, तर तसा एक आपला ऑप्शनल ऑलरेडी आपण घेतोय, तो म्हणजे पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन्स, राज्यशास्त्र व आंतरराष्ट्रीय संबंध, जिथं आपण 500 मार्क या ऑप्शनलचे प्लस जीएसचे तुमचे असणारे सेकंड पेपर त्याचे असणारे 250 मार्क, असे 750 मार्क तुमचे या असणाऱ्या सब्जेक्ट मधनं तयार होणारच आहेत. प्लस याच्यासोबत ओव्हरलॅप होऊन जवळपास ते 1000 ते 1100 मार्कांचा सुद्धा तयारी एकाच पेपरच्या माध्यमातून होऊ शकते. त्यामुळं ऑप्शनल तुम्हाला आहे, तुम्ही या ऑप्शनलला जॉईन करू शकता. आपल्या बॅचचं नाव आहे सर्वे भवंतु बॅच. सगळ्याच गोष्टी कव्हर केल्या जाणार आहेत. तुम्हाला सर्व समावेशक अभ्यासक्रम कव्हर केला जाणार आहे. वेगवेगळ्या चालू घडामोडीशी संबंधित असणारे प्रश्न आहेत ते रिवाइज केले जातील. कारण आपला जो पेपर आहे ना PSIR, हा स्टॅटिकचा पण पेपर आहे, डायनामिकचा पण पेपर आहे. म्हणजे याच्यामध्ये पारंपरिक मुद्दे पण सोडवायचे आहेत आणि चालूचा मुद्दा सुद्धा याच्यामध्ये ऍड करायचा आहे. सर्व मागच्या प्रश्नपत्रिकांच्या सलोख विश्लेषण त्यामध्ये केलं जाईल. जेवढे UPSCचे क्वेश्चन पेपर झालेले त्या सगळ्यांना अनालाइज करून तुमच्या समोर मांडलं जाणार आहे. सोबतच संपूर्ण अद्ययावत नोट्स तुम्हाला मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये तुम्हाला मिळणार आहेत. ज्या लँग्वेजला तुम्ही प्रेफर करणार आहात त्या पद्धतीनं तुमचं असणार जे टीचिंग असेल का, तुमच्या असणारे PPT ज्या आहेत ना, त्या तुम्हाला इंग्लिशमधून त्या ठिकाणी असतील आणि स्पष्टीकरण जे आहे ना ते तुम्हाला मराठीतून त्या ठिकाणी मिळून जाईल. त्यामुळे तुम्ही इझिली MPSCची पूर्ण तयारी मराठीतून पूर्णपणे करू शकता. हा रेफरन्स याच्यामध्ये असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, नियमित चाचण्या होतील, टेस्ट होतील आणि आन्सर रायटिंगची असणारी परिपूर्ण तयारी या बॅच मध्ये मी कव्हर करून घेणार आहे. तर त्याचा फायदा घेऊ शकता. 6 महिन्यांची बॅच आहे आपली. 400+ घड्याळी तासांचं टीचिंग कंप्लीट होणार आहे. तर ही असणारी ऑप्शनलची बॅच तुम्ही जॉईन करू शकता. महत्त्वपूर्ण संदर्भ आहे. सोबतच ज्यांना फक्त प्रॉपर पॉलिटी GS 2 करायचं राज्यसेवेसाठी, त्यांच्यासाठी बॅच अवेलेबल आहे. जे कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी ची तयारी करतात त्यांच्यासाठी पण सेपरेट प्री मेन साठी पॉलिटी आहे. समाज कल्याण अधिकारीची बॅच करतायत त्यांच्यासाठी पण बॅच अवेलेबल आहे, करू शकता. पण हे सगळ्या बॅचेस तुम्हाला कुठे मिळतील? दी अभ्युदय अकॅडमीचं ऍप्लिकेशन गुगल प्ले स्टोअरवर जायचं, डाउनलोड करायचं आणि आपल्या असणाऱ्या एक्साइटिंग बॅचेसला अवेल करायचे. क्वालिटी कंटेंट तुम्हाला इथं मिळणार याची शाश्वती 100% मी याच्यामध्ये देतोय. ओके. मग आपण या नवीन सिलेबसच्या अनुषंगाने डिकोडिंग करायला सुरुवात केलेलं आहे. पहिलं लेक्चर आपलं घेतलेलं आहे ते म्हणजे फक्त सिलेबस, अभ्यासक्रम काय आहे, प्रत्यक्षात त्याच्यामध्ये काय काय दिलं गेलेलं आहे
प्री काय आहे, मेन्स काय आहे, इंटरव्ह्यू काय आहे, हे 3 स्टेजेसमध्ये कशा पद्धतीने डिवायडेशन झालेलं आहे हे आपण आजच्या सेशनमध्ये घेतलंय. नेक्स्ट सेशनमध्ये आपण काय करूया, या असणाऱ्या प्रत्येक जीएस साठी कोणकोणती महत्वपूर्ण बुकलिस्ट पाहिजे त्या बुकलिस्ट वरती आपण सेपरेटली एक सेशन घेऊया याच्यानंतर. त्यानंतर जे विद्यार्थी ग्रॅज्युएशनच्या प्रोसेसमध्ये आहेत त्यांच्यासाठी प्रिपरेशन कसं असेल, महिलांसाठी प्रिपरेशन कसं असेल, ज्या गृहिणी आहेत ज्यांना घर सांभाळत अभ्यास करायचे, प्रिपरेशन करायचे आणि क्लास 1 अधिकारी व्हायचे, त्यांच्यासाठी काय असेल, अशी आपण एक सिरीज घेऊन येते कंटिन्युअसली. तर या असणाऱ्या सिरीजला बघण्यासाठी सेशन आवडला असेल तर लाईक तर कराच, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, चला भेटूया अशाच असणाऱ्या नेक्स्ट सेशनला. तोपर्यंत काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा. थांबूया इथं आपण. थँक्यू.